कोल्हापुरातील राजारामपुरीतील मातंग वसाहत परिसरामधील शाहू मिल समोरील अण्णाभाऊ साठे शाळेसमोर विलास पांढरबळे हे पत्नी आणि 3 मुलांसोबत राहतात. मोठा मुलगा हर्षद याचं लग्न झालं असून त्याला 2 मुली आहेत. दुसरी मुलगी झाल्याच्या नैराश्यातून हर्षद हा आई वडील आणि पत्नीसोबत वारंवार भांडण काढत होता. मद्याच्या आहारी गेलेला हर्षद आणि यश या दोघा भावांमध्ये सलग 4 दिवस शिवीगाळ आणि मारामारीचे प्रकार सुरू होते. रविवारी सायंकाळी पहिल्या मजल्यावरील खोलीत हर्षद आणि यश यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादाचं रूपांतर झटापटीत झालं. यावेळी यशनं स्टीलच्या पाण्याच्या बाटलीनं हर्षदच्या डोक्यावर वार केले. झटापटीनंतर हर्षद खोलीतच कोसळला आणि अतिरक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर यश रक्तानं माखलेल्या अवस्थेत खोलीतून बाहेर आला. त्याला पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत यशला ताब्यात घेतलं. तसंच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलवून पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरून रक्तानं माखलेली बाटली, चादर आणि स्टीलची परात पोलिसांनी जप्त केली. न्यायालयानं संशयित यश याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजारामपुरी पोलीस अधिक तपास करतायत.